आमच्या मताने निवडून आलेला जर आमदार पदवीधर आमदार आमचे प्रश्न जर मांडत नसेल आणि तो कुठेतरी या आमच्या BHW MHW विद्यार्थ्यांवर दुर्लक्ष करत असेल तर पुढच्या काळामध्ये आम्ही त्यांना निवडून देणार नाही। त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतच नाही सभागृहात, म्हणजे त्यांच्यावरती एक प्रकारचं जातीवाचक द्वेष भावना ठेवून त्यांना दुर्लक्षित केलं जातं। शासकीय नोकऱ्या आम्हाला नको आहेत का? शासकीय योजना आम्ही राबवायच्या, लोकांपर्यंत आम्ही जायचं आणि आम्ही फक्त 15 आणि 20 हजार रुपये घ्यायचे का? MSW असेल किंवा BSW असेल यांचा शिक्षणानंतर जे नोकरी निघत असते ते एनी ग्रॅज्युएटला देण्यात येत आहे आणि त्याच्याच विरोधात जे आहे समाजकार्य पदवीधर विद्यार्थी हक्क संघर्ष कृती समिती उद्या म्हणजे 11 तारखेला जे आहे ते आंदोलन करत आहे। ही लढाई जी आहे ते मागील 8 ते 10 वर्षाची आहे की जे MSW BSW शिक्षण पात्र विद्यार्थी आहे त्यांची नोकरी एनी ग्रॅज्युएटला देऊ नये अशी मागणी आहे, मात्र यावर काहीही कारवाई मागील 8 ते 10 वर्षांपासून झाली नाही। इवन काँग्रेसचे अभिजित वंजारी जे पदवीधर आमदार आहेत त्यांनीही यांची मागणी आतापर्यंत मान्य केली नाही। त्यांच्यावर एक मोठा राग जे आहे विद्यार्थ्यांचा आहे। आपल्यासोबत अंकित भाऊ आहे, काय सांगाल दादा, काँग्रेसवर आपला राग आहे काय? विषय म्हणजे काँग्रेस किंवा बीजेपीवर आमचा राग नाही आहे, आमचा राग याच गोष्टीवर आहे की आम्ही ज्या व्यक्तीला निवडून दिलेला आहे, जे व्यक्ती पदवीधर मतदारसंघातून निवडून जातो, जो वेगवेगळ्या पदवीधरांचे प्रश्न त्या ठिकाणी सभागृहात मांडण्याचं काम करतो, तो जर पदवीधर आमदार आमचे समाजकार्य विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडत नसेल, जर आम्ही त्याला पाठिंबा दिलेला होता मागच्या वेळेला आणि आमच्या पाठिंबा दिल्यानंतर तो निवडून आलेला आहे, आमच्या मताने निवडून आलेला जर आमदार पदवीधर आमदार आमचे प्रश्न जर मांडत नसेल आणि तो कुठेतरी या आमच्या BHW MHW विद्यार्थ्यांवर दुर्लक्ष करत असेल तर पुढच्या काळामध्ये आम्ही त्यांना निवडून देणार नाही। आणि सरकार जर बीजेपीची असो वा काँग्रेसची असो, पण शेवटी ही दोन्ही सरकार SC ST OBCचे जेही पदवीधर विद्यार्थी आहेत, म्हणजे जास्त विद्यार्थी आज तुम्ही पाहू शकता BHW MHW केलेले हे मागासवर्गीय विद्यार्थी आहे, त्यांच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडतच नाही सभागृहात, म्हणजे त्यांच्यावरती एक प्रकारचं जातीवाचक द्वेष भावना ठेवून त्यांना दुर्लक्षित केलं जाते। म्हणून आज आमच्या MSW BHW पदवीधारकांना रोजगार मिळालेला नाही। आमचे पात्रताचे जे निकष आहे, आमची शैक्षणिक पात्रता ती बदलून ॲनी ग्रॅज्युएट केलेली आहे। ॲनी ग्रॅज्युएट झाल्यानंतरही कोणीही आमदारांनी त्या ठिकाणी आवाज उचलला नाही। विशेषतः करण्याचं कारण काय होतं आणि कोणत्या सरकारने जे आहे हे खास करून केलेलं आहे? खास करून आम्ही बघितलं 2013 पर्यंत ज्या वेळेला भरती झाली काँग्रेसची सरकार होती त्यावेळेला मात्र MSW BHWचे नियम जे पात्रता नियम होते, जे निकष होते जसेच्या तसे होते। जेव्हा 2024ला देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं आणि त्यानंतर मात्र RR आणि नियम हे हळूहळू 14, 15, 16, 17 पर्यंत अर्ध्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी पात्रता BHW MHW पात्रता असलेले गुरुपालचे पदं त्या ठिकाणी ॲनी ग्रॅज्युएटला देण्यात आले आणि 5 ऑक्टोबर 2017ला आमच्या MSW BHWच्या विद्यार्थ्यांनी राज्यव्यापी आंदोलन काढलं होतं। प्रत्येक राज्यातल्या महाविद्यालयांनी त्या ठिकाणी आंदोलन करून या सरकारचा त्या ठिकाणी या शासन निर्णयाचा निषेध केला होता, शासन निर्णयाची होळी केली होती। परंतु एवढे सगळी घटना घडल्यानंतरही हे सरकार निरंतर सरकार ते त्यांचंच सरकार येत गेलं आणि महायुतीच्या सरकारनेही याला केराची टोपली दाखवली आणि आमचे जे नियम बदलले होते ते पूर्ववत केलेले नाही। म्हणजे समाजकार्य पदवीधर विद्यार्थ्यांचं कोणीच नाही, ना बीजेपी ना काँग्रेस नाही। आमचा सध्याच्या स्थितीमध्ये कोणालाही पाठिंबा नाही आहे, परंतु आमचं एकच म्हणणं आहे की पाठिंबा नाही, पण त्यांनी तुमच्यासाठी काही नाही केलं, आम्ही दोघांनी केलेलं नाही। आम्ही असं म्हणू शकत नाही की फक्त काँग्रेसच गुन्हेगार आहे किंवा बीजेपीचे आहे, आमचा राजकीय दृष्ट्या कुठल्याही प्रकारावर आक्षेप नाही, परंतु पदवीधर गोष्टी जे पदवीधर विद्यार्थी आहे त्या पदवीधराचे आमदार जे असतात त्यांनी पदवीधरांची प्रश्न मांडले पाहिजे। अभिजित वंजारीने मागील 6 वर्षात पदवीधरांचे विषय किती मांडले आणि तुमचा खास करून जे समाजकार्य विद्यार्थी त्यांचे प्रश्न किती सभागृहात मांडले? आमच्याबद्दल तर आम्ही सांगू इच्छितो की MSW BHWच्या पदवीधारकांसाठी एकही प्रश्न त्यांनी मांडलेला नाही आहे। इतर पदवीधराचे मांडले असतील त्याबद्दल कुठलीही आम्हाला माहिती नाही आहे, परंतु आमच्याबद्दल मात्र त्यांनी मांडलेलं नाही आहे आणि अशा प्रकारे जर आम्ही त्यांना निवेदन 10 वेळा दिले परंतु त्यांनी काम केलं नाही। विद्यार्थ्यांची जी आस असते ते पदवीधर आमदाराकडून असेल की आमची भूमिका जी आहे की आमचे प्रश्न जे आहेत तुम्ही सभागृहात मांडा, त्यांनी ते केलं आहे का? नाही केलं तर ते अकार्यक्षम आमदार आहेत का पदवीधरांचे? अकार्यक्षम म्हणायला हरकत नाही, परंतु विषय असा आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं आम्ही त्यांना वेगवेगळ्या ज्या वर्षी अधिवेशन व्हायची नागपूरला असो या मुंबईला असो, आम्ही त्या वेळेला त्यांना निवेदनं दिली होती की आमच्या ॲनी ग्रॅज्युएटची मान्यता रद्द करू, तो त्या ठिकाणी सभागृहामध्ये आमचा प्रश्न मांडावा आणि आम्हाला आमचे हक्काचे ज्या जागा आहेत ते देण्यात यावं, परंतु ते प्रश्न आम्ही केल्यानंतरही त्यांनी आम्हाला आमचा प्रश्न त्या सभागृहात मांडलेला नाही। मी फक्त एवढंच सांगू इच्छित होतो की तुम्ही जे म्हटलं की त्यांनी प्रश्न मांडले नाही का, ते इतर पदवीधर जे आहेत ते समाजकार्य पदवीधरपेक्षा जास्त संख्येने आहे, त्याच्यामुळं कुठलेही राजकीय आमदार असो व्यक्ती असो ते प्रश्न मांडणार आहे तर ते मांडणार आहेत जास्त बहुसंख्य असणाऱ्या लोकांचे।
जे प्रतिनिधित्व जे कुठलंही प्रतिनिधित्व करणारा जो काही राजकीय व्यक्ती असतो ते संख्या जेवढी जास्त त्याचे प्रश्न जास्त मांडतात. त्याच्यामुळे तुमचे मांडणारच नाही सगळे जे अर्थात तुमची संख्या नाही हा, तर मांडलेच नाही पाहिजे म्हणजे मांडल्या नाही पाहिजे म्हणजे तुलनेनं संख्या कमी आहे ना. हा. संख्या कमी आहे तर त्याच्यामुळे ते दुर्लक्ष करतात आमच्याकडं. आज ज्याची संख्या कमी आहे त्याच्याकडे दुर्लक्षच होत चाललेलं आहे. हम्म. कोणाकडं म्हणजे ज्याच्याकडं चांगल्या गोष्टी आहे त्याच्याकडेच लक्ष दिलं मग जाते. लढाई का लढता तुम्ही संख्या कमी आहे तुमची संख्या लढाई म्हणजे कसं आहे की जर हे मी सांगितलेलं आहे आत्ताच तुम्हाला की असं कुठलंही क्षेत्र नाही की जे समाजकार्य क्षेत्रातनी समाजकार्य व्यक्ती लागत नाही आहे. हम्म. आणि असं कुठलंही शासनाची कुठलीही योजना असो तिथं समाजकार्य व्यक्तीच लागतो. हम्म. मग आम्ही तळागाळातल्या लोकांपर्यंत काम करण्यासाठी आम्ही आहो. हम्म. मग 10-15 हजार रुपयाच्या नोकरीवर काम करण्यासाठी आम्ही आहो का? हम्म. शासकीय नोकऱ्या आम्हाला नको आहेत का? शासकीय योजना आम्ही राबवायच्या, लोकांपर्यंत आम्ही जायचं हम्म. आणि आम्ही फक्त 15 आणि 20 हजार रुपये घ्यायचे का? म्हणजे तुमच्यावर जे अन्याय होत आहे तुमचं जे एनी ग्रॅज्युएट करून ठेवलेलं आहे तुम्ही बोलले की आता आमची संख्या कमी आहे आमच्या आवाज कोणीच नाही आहे तर मग याचा राजकीय लोक तसेच करतात ना. राजकीय लोक कसे करतात हा. जे जिथं जास्त मॅनपॉवर राहते त्याच्याकडे राजकीय लोक लक्ष देतात. लक्ष देणारे कमी आहे आमच्याकडं. कुठेतरी त्यांचा एक हे असतो की जिथं मॉब जास्त असला या जिथं संख्या जास्त असली तर ते तिथं ओढतात कारण की त्यांच्या मागं एक राजनीती असतो. तर आम्हाला त्याच्याकडे ओढायचं नाही आहे. पण आमची जे सोशल वर्करची समाजकार्याची जे विद्यार्थ्यांची संख्या आहे कमी आहे त्याच्यामुळे ते एनी ग्रॅज्युएट का बरं करत आहे कारण त्यांच्या मागं त्यांचा हा उद्देश आहे. कारण एनी ग्रॅज्युएट म्हटलं तर भरपूर संख्या असेल ठीक आहे आणि MSW म्हटलं तर खूप कमी संख्या असेल तर कुठेतरी हा त्यांचा एक पॉलिटिकल एक अप्रोच आहे आणि त्याच्या मागं त्यांचा कोणता तरी एक आपण म्हणू शकतो की काय म्हणतात त्याला एक काहीतरी आपण म्हणू का ओट या काही पण एक त्यांचं कुठेतरी हे आहे त्याच्यामुळे ते आमच्याकडे लक्ष देत नाही आहे. आणि आम्ही म्हणू शकतो हे ठामपणे म्हणू शकतो की एक वोटिंग म्हटलं तरी चालेल की ते आपण काही पण पूर्ण आपण जर इथे बघितलं पूर्ण थोडा आकडा तर 2% तर गव्हर्नमेंट जॉब आहे त्याच्यात MSW जागा किती असतील ते बाकी गोष्टी किती असतील वोट बँकचा काय गेला त्याचा काय वोट बँक आला नाही 2% असतील तर 2% पैकी काही तर आम्हाला द्या. आमचे 99% जागा पूर्ण तुमची मागणी एकदम रास्त आहे मी तो विषय नाही करता तुम्ही म्हणता वोट बँकला घेऊन चालले ना हा विषय आणि तुम्ही हे बोलता आहात की हा विषय जे आहे कमी आमची संख्या कमी आहे म्हणून जे आहे कोणी उचलत नाहीये तर तुम्ही जबाबदार कोणाला ठरवणार आहे तर सांगा शासनाला की तुम्ही विरोधी पक्षाला कारण की विरोधी पक्षात अभिजित वंजारी आहे जे तुमचा प्रश्न घेऊन गेले पाहिजे अशी अपेक्षा आहे पण ते घेऊन जात नाही. आम्हाला काही कोणाला जबाबदार ठरवायचं नाही आहे इथे. आम्ही आमच्या पद्धतीनं लढाई लढत आहोत. जर आम्हाला जर इतर राजकीय लोकांनी त्याच्यामध्ये मदत केली तर ते कोणताही व्यक्ती असो कोणत्याही पक्षाचा असो ज्यांनी आम्हाला जे आता आमचे 2 लक्षवेधीमध्ये तारांकित प्रश्न लागणार आहे तर ते जे कोणी मांडतील त्यांच्या म्हणजे कोणीही मांडो ते कुठल्याही पक्षाचे असो आम्हाला काही घेणं नाही. तुम्ही अप्रोच कोणाला करता? आम्ही अप्रोच तर शासनालाच करत आहोत सध्या. लक्षवेधी कोण मानणार आहे? आता आमचे आमदार मांडणार आहे ते आता आमदार मला माहित नाही कोण आहे तर नेमके पण मांडणार आहे 2 आणि ते आम्ही डिस्प्ले करत नाही तुमच्या समोर आता सध्या.